देवप्पा मला भेटायला आला होता ना व मग असाच निघाला. उठ देवप्पा. तू काय बोलला नाही तरी समज ध्यानात आला आहे. भाऊ तुझ्या जागी शंकर दिसला रो मला. आता ओळख पटली नव. मी आयुष्यभर तुझं वाईट कसं होईल हेच पाहिलं. पर तू देवाचं दर्शन घेऊन भलं केलंस माझं. देवप्पा तू हात जोडलंस नव. मग आता वैर संपलं म्हणायचं. आता मी तुझं पाय नाही सोडायचं. अरे हे गाड्या बी नशीब पाहिजे. अरे पण तू आधीच का नाही सांगितलंस तू कोण आहेस ती. मी सांगत होतो पर तुला समजत नव्हतं. याची बी येळ यायला लागते हाय बघ. म्हणजे आता ती वेळ आली आहे नव काय. होय मग आता तूच माझा गुरु, तूच माझा बा आणि तूच माझी माय. बाळू आता मला वारेवर सोडू नका. आता डोळं मिट पतूर तुझंच ध्यान आणि तुझंच नाव. मला पुढची वाट सांग. एवढं सोपं आहे ते. मी कित्येक लोकांनी मारलं पटिवलं. तुझं बी वाईट कसं होईल हेच मी बघितलं. त्याच काय प्रायश्चित्त द्यायचं ते दे. पण आता तुझं पाय हीच माझी पंढरी आहे बघ. तुला पश्चाताप होतोय नव. झालं तर मग आता पंढरीच्या वाटेला निघ. पांडुरंगाचं नाव मुखात असू दे. समधी पाप धुवून जातील बघ. बाळू आता तूच माझा पांडुरंग आणि जिथं तुझं पाय तीच माझी पंढरी. जा भलं होईल तुझं. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. बाईजी त्या देवप्पाचं काय तर करायला पाहिजे. म्हणजे काय झालं आता.
आपल्या घराकडे बघत उभा होता. आजी किती वेळ तरी घालवत होती तरी नाही गेला. काय बोलला का तू? बोलला काय नाही, पण लय येळ बघत उभा होता. हे लग्नाचं एकदा होऊ दे, मग बघू. बाळा कुठे गेलाय? सांगितलं नाही काय, गावातच कुठतर गेला असेल. अरे तुला किती वेळा सांगितलं त्याला विचारत जा म्हणून. वय आय कुठं चालला हाय, कवा येणार हाय विचारत जा. अगं आता लग्नासाठी तयार झाला आहे ना व, मग सारखं असं विचारलं तर आवडेल का त्याला? त्याच्या आवडीवर काय आहे? काय काय असेल ते सांगत जा म्हणावं. आमच्या डोसक्याला त्रास नका. हो काय सांगायला आलाय काय? अरे मयप्पा, ए तात्या, अरे जरा दम घे की. का गावात कोणी गेलं? अरे बाळू, काय झालं बाळूला? काही झालं नाही काही. जेव्हा संग बोलत उभा होता तुम्हाला येऊन सांग. आता घरात एवढी लग्नाची तयारी चालू आहे आणि हे काय भलतच. अरे मग नीट सांगत जा की जरा. देवप्पा घराकडे बघत उभा होता ना व, गेला असेल त्याला जा विचारायला. आता ह्यो त्याला काहीतरी बोलणार आणि काहीतरी नवीन घोळ घालून बसणार. नाही म्हणजे भांडत बिंडत नव्हते, असं चांगलं बोलत होते. असं बोलत होते जस काही त्यांचा लय दिसाचा घरोबा आहे. घरोबा मग एकमेकाच्या वाऱ्याला बी उभं राहत नव्हते आणि हे काय नवीनच. होय की. काय चाललं काय आहे बाळ्याचं? मी एक सांगू का, म्हणजे आता तुमच्या घराच्या मध्ये बोलणं हे काय बरोबर नाही, पण मी बी तुमच्या घरातल्या सारखाच आहे ना. मग अरे तात्या, जे काय असेल ते बोल. आता तुम्ही म्हणले हाय म्हणून सांगतो. अहो त्या बाळूच्या डोसक्यात काहीतरी शिजत असेल. काय शिजत असेल म्हणजे? अय तात्या, उगा आगीत तेल नको टाकू. हा, आता उद्या लग्नात काही घोळ झाला ना मला विचारू नका मग. काय शिजत असेल बाळूच्या डोसक्यात? कोणा ठेवा बाबा. आता लगीन मोडायचं आहे त्याला म्हणलं होतं तरी कारण हुडकीत असणार तो. ए तात्या, काय सांगायचं होतं ते सांगून झालं ना व? वय जा म्हणतो आहेस ना व. वय जा. आता मला काय करायचं बा, मी आपल्यापणाने सांगायला आलो होतो. तुमचं तुम्ही पाहून घ्या. जा तुम्ही, हा सांभाळा. नुसत्या चाड्या लावायला पाहिजे याला. ए भीमा, काय चाड्या लावल्या त्यानं? हा, जे बघितलं तेच सांगितलं ना व. काय करते आहे? बाप, बाळूचं काय चाललं आहे बघून घे. लगीन नीट पार पडू देणार हाय का नाही त्यो? नाहीतर माझ्या सतीचं कसं होणार? गंगे, अगं काय झालं हाय का? हा, त्या तात्याचं ऐकून उगं काय तर डोसक्यात भरवून घेऊ नका. काय झालं नाही, पर काय होईस तर वाट बघायची. हा, देवप्रसंग वैर होतं ना त्याचं, पार जीवावर उठलं होतं. मग आता कशा पण एक होत आहेत. बरं, आता काय बी विचार करू नका. बाळू आला का त्याला विचार. सुंदरा, बाळाला जर का लग्नात खोडा घातला तर त्यो हाय आणि म्या हाय.
काय चालले आहे? हे कुठे काय चालले आहे? अयो बसलो आहे. अय्यो, बाहेर जाऊन बसा. अयो का? इथे बसले तर चालणार नाही. इथे बसून काय करणार? अयो तुला मदत करणार. ही अशी मदत. अय्य भाजी निवडा. इंद्री हे तर त्या काय जीव घेतोस की काय म्हणतो मी? कशाला आला बोबला आता? काय भाजी निवडत बसले काय? होय अयो नाही. अयो बघत होतो कोणती भाजी आहे. हा कुठली भाजी आहे? चवळीची भाजी आहे. असं का? आणि तुम्हीच बनवणार आहे का? मी कशी बनवणार? वैजंता बनवणार. मग तुम्ही काय नुसतं खाणार आहे का? अयो तुला काय करायचं रे पोपटा? परीक्षा बघतोस माझी. बोला कशाला आला होता आज? अहो मी जे काही सांगाय आलो आहे तुमचं डोसकच बंद पडत. अहो ही श्वासच बसणार नाही तुम्हाला. मग नको सांगूस निघ. बर नाटका बंद करता त्या. पटकाने सांगा का आला होता आज? येतात त्या. अरे काय आरडाओरडा चाललाय म्हणतो मी. काही नाही, मी पंचांना महत्वाचं सांगाय आलो आहे एक. अय्यो काही सांगू नकोस. निघ. गुंडू शांत बस. तात्या तू सांग काय बघितलेस? अहो ते देवप्पन बाळू बोलत उभे होते. अयो त्यात काय झाले? भांडत असतील एकमेकांबरोबर. त्यांना कामे काय आहे तर दुसरी? अयो वैजंता मीच म्हणतो भांडण करून एकमेकांचा जीव घेऊन टाका. तेवढेच माझ्यासाठी चांगले होईल. अय्यो अहो पण भांडत उभे नव्हते, असं चांगले बोलत उभे होते. चांगले. येतात त्या. ते एकमेकांशी चांगलं बोलत होते त्यात तुला काय त्रास म्हणतो मी. गुंडू तू बोल. अहो ते देवप्पा बाळू बाळू करत होता ना, तर तुम्हाला काय वाटलं त्यांचा डाव असेल? पण तसं नाही. आम्ही हलसिद्धनाथाकडे चाललो होतो ना, तेव्हा बी तो बाळूच्या पाया पडला होता. त्याच्यामुळं मला असं वाटतं का काहीतरी वेगळं असं नाही. अय्यो वैजंता खरंच हा देवप्पा वेडा झाला की काय म्हणतो मी? काय सांगता बा? आता आपण जर बाळूला बोललो तरी देवप्पाला आवडत नाही, आणि तो स्वतःच बोलतो म्हणजे. काळ बहिणीला माहिती आहे देवप्पा बाळूला भेटला म्हणून, त्याच्याशी बोलतो म्हणून, त्याच्या पाया पडतो म्हणून. ते काही ठाव नाही, पण तिथं देवप्पा एकलाच होता. म्हणजे मंगळू नव्हता. नक्कीच काळ भैरीला हे माहिती नसणार. आया बाळू मामा आला. कुठे गेला होतास रे? अरे कुठं जाणार आहे? गावातच होतो. काय झालं आहे का? अरे तू काय आम्हाला विचारतो आहेस काय झालं आहे का म्हणून? तू कुठं गेला होतास? गावात. बा बी तेच विचारतोय, तू बी तेच विचारत आहेस. देवप्पाला भेटायला गेला होता ना? वय असं काय विचारत आहे? का म्हणजे त्याला भेटायची गरजच काय? जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा आम्हाला भेटू दिलं नाही, आणि तू कसा पायी गेला? अहो असंच गेलो होतो. सवाना सांगणार आहेस का आता? बाळू देवप्पाला भेटाय तू कशा पायी गेला होतास? अगं देवप्पाला त्याची चूक समजली आहे. म्हणजे त्याला समजलं आहे का आजवर तो जो वागला आहे ते चुकीचं आहे. त्याला पश्चाताप होतो हाय समजायचा, म्हणून गेलो होतो भेटाय. अरे पण कशा पायी जायचं?
ते बी घरात लगीन कार्य असताना. आणि तुला काय ठाव त्याला त्याची चूक कळाली आहे ते? हाय? अरे तू कोण आहे? अरे त्याचा पश्चाताप त्याच्याकडं, आपल्यासनी काय करायचं आहे? यो मला भेटाय आला होता. यांनी कालवा केला आणि घालवलं त्याला. बघ असल पण त्याच्या संग बोलायचीच गरज काय म्हणतो म्या. नाही मला तर वाटतं आहे लगीन मोडायचा नवीन डावच हाय याचा. हे काय चाललं म्हणायचं हे? अहो मला तर वाटतं ते देवप्पा बाळूच्या पाया पडत जाईन आता रोज, जसं देवी आईच्या पडतो ना तसा. इंद्री एवढे वैर होते असे अचानक कसे संपले? हे मला पण तेच समजत नाही. अरे तो काळा बहिरी काय म्हटला होता की बाळूला गावाचा पाय ठेवू देणार नाही म्हणून? काय झाले त्याचे? अयो बाळू गावात पण आला आणि त्याच्या भक्ताला त्याच्याकडे वळवून पण घेतलं. अय्यो ते मरू दे, पण हे सगळे तुमच्यासाठी चांगले नाही म्हणते मी. यो माझ्यासाठी चांगलं नाही? अरे देवपा काय माझ्या घरचा आहे का वैजंता? तसे नाही, पण आयुष्यभर जो माणूस बाळूचा तिरस्कार करतो, त्याला जीवे मारण्यासाठी प्रयत्न करतो, सतत त्याचे वाईट चिंततो, तोच माणूस जर बाळूच्या पाया पडायला लागला तर बाकीचे बी पडत्याल. बरोबर म्हणतात ना अक्का. उद्या असं नको व्हायला, समजा गावच्या बाळूच्या मागे जाईन, तुम्ही बसा भाज्या निवडीत. अय्यो काही बिघडत नाही. बाळू त्यांना चांगल्या मार्गावर आणेल म्हणतो मी. हे गुंडू काही बोलतोस? अयो त्या बाळूची लक्षणं पाहता उद्या गावचा पंचरींच होतो की काय म्हणतो मी? अहो काय सांगता, होईल बी. आसन बी त्याच्या डोसक्यात बसलं काही. तो नाही का माग तुम्हाला म्हणलं होता, हो पण गाव कसं चालवायचं आहे ते मी आज तुला शिकितो. अयो कधी बोलला होता रे ते? म्हणलं होतं एकदा, तुम्हाला नसं आठवत. म्हणलं होतं पण. हेनरी, गावातल्या महत्वाच्या माणसापैकी एक जण बाळूला हवा तसा बदलत चालला आहे. आत्ताच काहीतरी करायला पाहिजे बघा. अय्यो होय, काहीतरी करायलाच हवं. बाळूला त्रास द्यायचा थांबवायला हवं म्हणतो मी. अरे त्या निघ. मी आता काहीच करत नाही बा. हे जसं सांगतात तसंच म्या करतो. हा म्या काय म्हणतो, छोटे मालक आता तुम्हीच समजा कारभार हातात घ्या. आणि त्याच्यानं काही होईल असं वाटत नाही. पुढे गेलं ना मग काय खरं नाही बघा. थांबायची गोष्ट तर लय लांब. असं काय बी होणार नाही. अरे बाळू, तुला ते ठाव आहे ना व घरातल्यासनी किती काळजी वाटत आहे ती? मग कशा पाहिजे जायचं? बाळू अरे जे असेल ते सांग की, उघड डोसक्यात भुंगा ना ग. आय एखाद्याला त्याची चूक समजली असेल तर माफ करायला शिकलं पाहिजे. त्याला जर चांगल्या मार्गाला जायचं असेल तर हात द्यायला नका का? आणि ह्यामुळे जर तो पांडुरंगाच्या पायी लागला भलच होईल त्याच. अरे तू काय मगता घेतलाय का लोकांनी सुधारायचा? ज्याचं त्याचं कर्म हाय बा. अव बाळूमुळे जर खरंच देवाप्पाचं मन पालटलं असेल, कुणी सांगाव? नाही तसं झालं असेल तर चांगलंच आहे, पण तसं दाऊन पाठीत वार केला तर